शिरूर येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कामाचा धडाका सुरू केलेला आहे। पहिल्याच दिवशी त्यांनी संध्याकाळी शिरूर शहरातून आपल्या अधिकारी व अंमलदारांसह पायी फिरून संपूर्ण शहराचा आढावा घेतला। पथारीवाले व दुकानदारांना रस्ते न अडवता रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन करत आपले व्यवसाय करण्याच्या तोंडी सूचनाही दिल्या। दुसऱ्या दिवसापासून शहरातील शाळा कॉलेजच्या आसपास विनाकारण फिरून मुलींना त्रास देणाऱ्या तुकारांवर कारवाया करत अल्पवयीन वाहन चालक विद्यार्थ्यांनी वाहने न आणण्याच्या सूचना देत जर पुन्हा त्यांनी वाहने आणली तर पालकांवर दंडात्मक कारवाया करण्याची ताकीद दिली आहे। तसेच 4 चाकी वाहनांच्या ब्लॅक गॉगल फ्रेम काढत अनेकांवर दंडात्मक कारवाया केल्या। एकाच दिवसात तब्बल 83,000 रुपये दंड वसूल करण्यात आले। पत्रकार बांधवांसह समाजातील सामान्य माणसांपासून अनेक पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय सुरू केलेला आहे। पत्रकार बांधवांच्या बैठकीवेळी त्यांनी नेमके काय आवाहन केले याचाच आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। शिरूर पोलीस स्टेशनला नव्यानेच कार्यभाग हाती घेतलेला आहे। शिरूर हे अहमदनगर जिल्हा व पुणे जिल्हा यांच्या बॉर्डरवर असणारं मध्यवर्ती असं ठिकाण आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचा सतत या ठिकाणी संपर्क असतो, येणं जाणं असतं। एक महत्त्वाची बाजारपेठ असणारं असं हे शहर आहे आणि या ठिकाणी शैक्षणिक कारणासाठी सुद्धा ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणातून विद्यार्थ्यांची ये-जा होत असते। त्या अनुषंगाने पोलीस विभागाकडून या ठिकाणी येणारे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सुरक्षित वातावरणामध्ये शिक्षण घेता यावं, त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागू नये याकरिता आमच्याकडून प्रयत्न केले जाणार आहे। त्याचप्रमाणे वाहतूक समस्या, अवैध धंदे व नागरिकांना तात्काळ सुविधा देणं अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन मी माझे सर्व सहकारी यांच्याकडून काम करण्याचा मानस आहे। कॉलेज परिसरामध्ये बाजारपेठांमध्ये सडक सकाळींचा जो प्रॉब्लेम आहे, जे विद्यार्थिनी महिलांची छेडछाड काढण्याचा प्रयत्न करतात अशांना अत्यंत कडक कारवाई करून आळा घातला जाईल। कोणतंही चुकीचं काम करताना आपण कायद्याच्या कक्षेमध्ये येत आहोत याची प्रत्येकाला जाणीव होईल अशा पद्धतीचं काम आमच्याकडून होईल असे प्रयत्न करू।